हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? चांगले आहात ना? मस्त राहा, स्वस्थ राहा, आरोग्याची काळजी घ्या आणि चांगले राहा. आज मी तुम्हाला बरंच काही पितळेच्या भांड्यांबद्दल सांगणार आहे. आज मला सुट्टी आहे आणि म्हणून मी हा व्हिडिओ काढते तुमच्यासाठी दाखवायला. माझं घर आहे छोटंसं. छोट्याशा घरामध्ये माझ्या मिस्टरना आणि मला खूप म्हणजे पितळेच्या भांड्यांची, तांब्याच्या भांड्यांची किंवा जुनी भांडी खूप वर्षापूर्वीची ह्याची आवड आहे. आणि माझ्या संसारामध्ये एकूण एक पितळेचं भांडे, अगदी चहापासून, चहाच्या गाळण्यापासून ते अगदी पूर्ण कपापर्यंत, बशांपर्यंत लाटणं पळपड आहे. काय नाही असं नाही. मी आज तुम्हाला एक एक दाखवते, बघा. ही आहेत पितळेची भांडी माझी. तुम्हाला आधी लांबून दाखवते सगळं मी. हे बघा, हा स्टोव आहे. बऱ्याच वर्षापूर्वीचा आहे, पण मी तो सांभाळून ठेवला आहे स्टोव. आणि त्याच्यामध्ये रॉकेल भरलेलं आहे. जेव्हा गरज लागते तेव्हा मी गॅस सिलेंडर संपला तर मी हा स्टोवचा वापर करते. ही खूप वर्षापूर्वीची पितळेची बादली आहे. पितळेची बादली आहे आणि त्याच्यानंतर ही बरणी आहे चटणीची, आतमध्ये मोठी बरणी आहे. त्याच्यानंतर हा प्रसादाचा टोप आहे. आपण सत्यनारायणाच्या पूजेला प्रसाद करतो त्याचा टोप ठेवला आहे. खूप जड आहे तो. ही कढई आहे. ते चहाचं भांडं आहे. हे बघा, चहाचं भांडं आहे. चहाच्या भांड्यानंतर हे सगळे पितळेचे डबे आहेत. हे बघा, हे तांबे आहे, टोप आहेत. त्याच्यानंतर हे फुलदाणी आहे. ही फुलदाणी आहे जोडी. आणि हे पितळेचे डबे. हा साचा आहे खूप वर्षापासून. हा चांदीचा तांब्या देवासाठी. हा खलबत्ता आहे. खलबत्त्याचं वजन 2.5 किलो आहे. आणि हे चांदीची ताट आहेत माझ्याकडे 2. परत हे पाण्याचं. सगळ्यात युनिक हा स्टोव आहे ज्याच्यामध्ये 1/2 लिटर रॉकेल राहतं. हा बघा, 1/2 लिटर रॉकेल राहतं याच्यामध्ये. आणि याचा वापर मी नेहमी करते. सगळं अगदी खूप जुनं आहे. ही तांब्याची टाकी आहे. त्याच्यानंतर ही चाळण आहे. चाळणनंतर पितळेचे चमचे आहेत, बशा आहेत, गाळणं आहे. ही हातवडी आहे, ही पण पितळेची. ही पितळेची खिसणी आहे. हा पितळेचा दिवा आहे. ही पक्कड आहे. त्याच्यानंतर तांब्याच्या भांड्यातलं पाणी चांगलं असतं प्यायला, म्हणून हा तांब्याचा भांडा. पराती आहेत 2 पितळेच्या. माझ्याकडे वरवंटा आणि पाटा आहे. आणि तसंच खलबत्ता सुद्धा आहे. बघा, खलबत्ता, वरवंटा, पाटा हे माझ्याकडे. हे माझ्या घरचे आंबे आता काढलेले आहेत. इथलेच आहेत, घरचेच आहेत, घरच्या झाडाचे आहेत. असं खलबत्ता आणि वरवंटा पण आहे, पाटा पण आहे. आणि ही गाळणं वगैरे दाखवली पक्कड. हे बघा, हे लाटणं पळपड आहे. हे लाटणं आणि हे पळपड. आणि ही पितळेची पळी. ही पितळेची पक्कड आहे. हे दुधाचं भांडं आहे. ही चहाची किटली आहे. चहाची किटली, दुधाचं भांडं, ग्लास आणि छोटे. आणि हे लोणच्याचं आहे. एवढं हा माझ्या घरातला पितळेचा आणि तांब्यांचा संसार आहे. तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला कसं वाटलं माझ्या घरातला पितळेचा तांब्याचा संसार? आवडला ना? आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.